अंकुशजी, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशस शेख यांनी आज टीका केली आहे जी आरक्षण बचाव रॅली आमदार नितेश राणे यांनी आयोजित केली त्यावर त्यांनी असं म्हटलंय की आरक्षणाचे मारेकरीच आरक्षणाची बचाव रॅली घेत आहेत हा मोठा विनोद आहे. भाजपा प्रवक्ते आणि ह्या आरक्षण रॅलीमधील एक संयोजक म्हणून तुम्ही काय सांगाल? मुळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशस शेख आहेत, त्यांना काँग्रेसचा अभ्यास नाही किंवा आंबेडकर चळवळीचा अभ्यास नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास नाही, त्यामुळे ते अशी हास्यास्पद विधानं करतात. खरं तर काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे, त्यांच्या कार्याचा सुद्धा अपमान केला आहे. म्हणून तुम्हाला मी एक सांगतो, उदाहरण देतो. 1952 मुंबई आणि 1954 भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये 2 वेळा काँग्रेस पक्षाने षडयंत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला आहे. हे छल्ले आजही आंबेडकरी अनुयायी म्हणून आमच्या तमाम भारतीय जनतेमध्ये आहेत. खरं तर काँग्रेस पक्षानं बाबासाहेबांना त्यावेळी लोकसभेमध्ये बिनविरोध पाठवायला होतं अशी आंबेडकरी अनुयायांची इच्छा होती त्यावेळी. कारण बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेत भारताचं संविधान देशाला दिलं होतं. त्यामुळे काँग्रेस पक्षात त्यावेळी जबाबदार होती की बाबासाहेबांची लोकसभेसाठी बिनविरोध निवड करायला होती. हा त्यांनी 1 नंबरला बाबासाहेबांचा अपमान काँग्रेस पक्षानं केलेला. शिवाय तुम्हाला सांगतोय, काँग्रेस पक्षाने काय केलं असेल, अनेक वर्ष 60 ते 70 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता देशावर होती. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न पुरस्कार नागरी पुरस्कार मिळतो सर्वोच्च, परंतु बाबासाहेबांना 1988 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं. किती फरक पहा, 17-18 वर्षाचा फरक. का ते देऊ शकत? कारण इंदिराजी गांधी यांच्यापेक्षा निश्चितच बाबासाहेबांचं कार्य महान होतं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क, जे वंचित होते, शोषित होते, कष्टकरी होते, कामकरी होते, अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली उभी हयात खर्च केली. जी सामाजिक विषमता होती, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, नोकरी यामध्ये विषमता होती, म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरी अनुयायी तर सगळे जे मागासलेले होते त्या सगळ्या समाजाला आरक्षण देऊन त्यांना एक समान दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला. आणि आज आरक्षण असल्यामुळे हा समाज पुढे येतो. खरं तर यशस शेख यांचा अभ्यास नसल्याच्या कारणाने ती अशी विधानं करतायत. आरक्षण बचाव रॅली 5 ऑक्टोबर रोजी कणकवलीत होणार आहे. या रॅलीबद्दल आपण काय सांगाल? ही रॅली भव्य दिव्य अशी होणार आहे. ही रॅली आंबेडकरी समाज, जे आरक्षित समाज आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, VJT आहे, महिला आहेत, युवक आहे, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी न्याय हक्कासाठी आहे. एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढे येणारा काळ हा फार संघर्षाचा असणार आहे. जर राहुल गांधी यांनी बोलल्याप्रमाणे जर आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षणच रद्द केलं तर येणाऱ्या आमची जी पिढी आहे, जे आमचे युवक युवती आहेत, त्यांना नोकऱ्याच नसतील, त्यांना शिक्षणामध्ये संधीच नसेल, तर ही मंडळी कशी जाणार पुढे? म्हणून ही जनजागृती करण्यासाठी आमदार नितेश राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून किंवा त्यांनी आम्हाला सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही वैभववाडी, देवगड आणि कणकवलीमध्ये आमच्या सगळ्या वाडी वस्त्यावर आम्ही जाऊन आमचे सगळे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी अगदी गावावर जाऊन, वाडी वस्ती जाऊन प्रत्येक माणसाला जाऊन सांगतायत की राहुल गांधी ची जर सत्ता भविष्यात देशात आली तर आमचं आरक्षण कशा प्रकारे धोक्यात येणार. हे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी, हे आरक्षण आमचं अबाधित ठेवण्यासाठी ही आमची न्यायाची हक्क आमदार नितेश राणेसाहेब लढतायत. त्यांच्या बरोबरी आम्ही सगळा समाज ही लढाई लढणार आहोत. या लढाईमध्ये, आरक्षणाच्या लढाईमध्ये, आरक्षण बचाव रॅलीमध्ये सर्व थरातून आम्हाला पाठिंबा मिळतो. सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स मधून या रॅलीला पाठिंबा दिलाय. मी त्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या रॅलीला पाठिंबा